वसिता कॉलनीतील कॅम्प नंबर 4 मध्ये सोमवारी सकाळी वीज विभागाच्या कर्मचारी इल्मुद्दीन महबूब शेख आणि रोशन रहेजा यांच्यात हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे। संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून त्यामध्ये दिसत आहे की इल्मुद्दीन शेख थकबाकी वीज बिलाबाबत चर्चा करण्यासाठी रोशन रहेजा यांच्या घरी गेले होते। घरी एकटे असलेल्या महिलेने त्यांना घरात प्रवेश करण्यास मनाई केली। त्यावेळी कर्मचारी महिलेशी उद्धटपणे बोलू लागले। त्यानंतर महिलेने आपल्या पती रोशन रहेजाला बोलावले। रोशन घरी आल्यावर त्यांनी इल्मुद्दीनशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला, मात्र इल्मुद्दीन यांनी त्यांना देखील गैरप्रकारे उत्तर दिले। त्यामुळे रोशन संतापले आणि त्यांनी कर्मचाऱ्यांशी हाणामारी केली। त्यानंतर दोघांमध्ये मारामारी झाली। इल्मुद्दीन महबूब शेख यांच्या तक्रारीवरून विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात रोशन रहेजा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दुसरीकडे रोशन रहेजा यांचे कुटुंब इल्मुद्दीन शेख यांच्यावर कारवाईची मागणी करत आहे। रोशन यांच्या पत्नी आणि त्यांच्या वडिलांनी आरोप केला आहे की इल्मुद्दीन शेख नेहमी लोकांशी उद्धटपणे वागत असतात। सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून पुढील कारवाई करण्यात येणार आहे।